गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. इतिहास नागरिकशास्त्र या विषयामध्ये पाठ क्रमांक 8 पाहतोय. मौर्य साम्राज्यानंतरची राज्य. मागच्या तासात आपण पाठ क्रमांक 7 मध्ये मौर्यकालीन भारत यामध्ये मौर्य साम्राज्याचा सुरुवात झालेली पाहिली. त्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य आणि मौर्य साम्राज्य कसं विस्तारत गेलं हे आपण पाहिलं होतं. आता या मौर्य साम्राज्यानंतरची जी राज्य उदयास आली त्या राज्यांचा थोडक्यात आपल्याला अभ्यास या पाठाच्या माध्यमातून करायचा आहे. मौर्य साम्राज्यानंतरची अनेक राज्य उदयास आली. त्यामध्ये आपल्याला शुंग घराणे, इंडो ग्रीक राज्य, कुशन राजे, गुप्त राजघराणे, वर्धन राजघराणे आणि ईशान्य भारतातील राजसत्ता या 4 राज्य घराण्याचा आपल्याला या पाठामध्ये अभ्यास करायचा आहे. तर शुंग घराणे म्हणजे काय, तर सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेत सामर्थ्य कमी होत गेले आणि शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहस्थ असे होते. मौर्याचा सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहस्थाची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला. म्हणजेच मौर्य समाजाचा शेवटचा अशोकानंतरचा काय झालं होतं, सत्ता संपुष्टात आली होती आणि अशोकानंतर मौर्य सत्ता सामर्थ्य कमी झाल्यानं सत्ता संपुष्टात आल्यामुळं शेवटचा मौर्याच्या राजाचं नाव होतं बृहस्थ. या बृहस्थाचा सेनापती पुष्यमित्र शुंग होता. या पुष्यमित्र सिंगने काय केलेले, शुंगने या बृहस्थ राजाची हत्या केली आणि स्वतः राजा झालेला आहे. आणि या ठिकाणी मौर्य साम्राज्याची सत्ता संपुष्टात आलेली आहे आणि शुंग घराणे अस्तित्वात आलेलं आहे. तर सर्वांना समजलं शुंग घराणे कसं अस्तित्वात आलं ते. त्यानंतर आहे इंडो ग्रीक राजे. या काळात भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्य होती. त्या राजांना इंडो ग्रीक राज्य असे म्हणतात. प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची आहेत. या नाण्यांच्या एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूवर देवतेचे चित्र आहे. या ठिकाणी आपल्याला ही नाणी या ठिकाणी दाखवलेली आहेत. या नाण्यांच्या एका बाजूला राजाचे चित्र आणि एका बाजूला देवतेचे चित्र आहे. आपण हे इंडो ग्रीक राज्यातील नाणी पाहतोय. इंडो ग्रीक राजांमध्ये मिनॅंडर हा राजा प्रसिद्ध असून त्याने नागसेन या बौद्ध भिक्खू बरोबर बौद्ध तत्त्वज्ञानाची चर्चा केली. मिनॅंडर म्हणजेच मिलिंद. त्याने भिक्खू नागसेन या विचारलेल्या प्रश्नातून मिलिंद पत्र या ग्रंथाची निर्मिती झाली. पत्र या पाली भाषेतील शब्दाचा अर्थ प्रश्न असा होतो. या ठिकाणी आपल्याला मिलिंद म्हणजेच कोण, मिनॅंडर. मिनॅंडर याने बौद्ध धर्माच्या भिक्खू यांची काय केलेली, तत्त्वज्ञानाची चर्चा केलेली आहे आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिलेला आहे, मिलिंद पत्व. मिलिंद पत्व. पत्व म्हणजे काय, तर पत्व म्हणजे प्रश्न. यानंतरचं आहे कुशन राजे. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यामध्ये आशियातून आलेल्या कुशाण नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केलं. भारतामध्ये वेगवेगळे लोक आल्याने त्यांनी आपल्या सत्ता स्थापन केल्या. त्याचप्रमाणे कुशन नावाचे लोक सुद्धा आले आणि त्यांनी काय केलेले, भारतातील वायव्येकडील प्रदेशामध्ये त्यांची सत्ता स्थापन केलेली. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात या कुशन राजांनीच केलेली आहे. भारतामध्ये जी सोन्याची नाणी तयार करण्यात आली त्या सोन्याच्या नाणीची सुरुवात या कुशन राजांनी केलेली आहे. या नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवतांच्या प्रतिमा सुद्धा वापरण्यात आलेल्या होत्या. कुशन राजांनी ही प्रथा सुरू केली आणि कुशन राजा कनिष्क याने या साम्राज्याचा विस्तार सुद्धा केलेला आहे. त्यानंतर कुशन राजातील सम्राट कनिष्क याची थोडक्यात माहिती पाहूया. कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते. कनिष्काची सोन्याची नाणी आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर बसवले होते. श्रीनगरजवळ असलेले कामपूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे. कनिष्कच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. या ठिकाणी आपल्याला कनिष्क, कुशाण राजाच्या साम्राज्यातील कनिष्क हा एक सम्राट होता. त्या सम्राटाची माहिती दिलेली आहे. हा कनिष्काने पाडलेली ही सोन्याची आणि तांब्याची नाणी होती.
हा कनिष्क कसा होता, तर हा खूप पराक्रमी होता. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली. या कनिष्काच्या काळात काय झालेले, बौद्ध धर्माची 4थी परिषद भरवण्यात आली. कनिष्काने काश्मीरमधील कनिष्कपूर हे शहर वसवलेलं आहे आणि हे श्रीनगर जवळ असलेले कामपूर हे नावाचं शहर म्हणजेच कनिष्कपूर असावं. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्यानं बुद्धचरित आणि वज्रसूची हे सुद्धा ग्रंथ लिहिलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला सम्राट कनिष्काची माहिती या ठिकाणी मिळते. त्यानंतर गुप्त राजघराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतात गुप्त घराण्याच्या सत्ता उदयास आलेली. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी भारतामध्ये गुप्त राजघराण्याची सत्ता उदयास आली. साधारणपणे 3 शतके गुप्त घराणे सत्तेवर होते. गुप्त राजघराण्यांच्या संस्थापकाचे गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव काय होते, तर श्रीगुप्त हे होते. या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो की गुप्त राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव काय किंवा कोण संस्थापक होते, तर श्रीगुप्त. समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे गुप्त घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे होते. तर या गुप्त घराण्यातील समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त हे या घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे होते. त्यानंतर आपल्याला या गुप्त घराण्यातील समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त यांची सुद्धा सविस्तर माहिती पाहिजे आहे. समुद्रगुप्त म्हणजेच कोण होता, तर पहिला चंद्रगुप्त व गुप्त राजाच्या कारकिर्दीतील गुप्तांच्या राज्यविस्ताराची सुरुवात झाली. त्यांचा मुलगा समुद्रगुप्त. पहिला चंद्रगुप्त आणि गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या सविस्तर राज्याची काय झालेली सुरुवात झालेली आहे आणि त्यांचा मुलगा होता तो समुद्रगुप्त. याने आसपासच्या राजांचा पराभव करून आणखीन विस्तार वाढवला. याच्या कारकिर्दीत गुप्त सत्ता आसामपासून पंजाबपर्यंत पसरली होती. तमिळनाडूमधील कांचीपर्यंतचा पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्यांनी जिंकला होता. या राजाने काय केलं, तमिळनाडूमधील कांचीपर्यंतचा प्रवास जिंकला होता. कुठून कुठपर्यंत, तर आसामपासून पंजाबपर्यंत त्यांची सत्ता पसरली होती. तर त्यानं तामिळनाडूतील कांचीपर्यंत पूर्व किनारपट्टीचा प्रदेश सुद्धा जिंकला होता. समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयामुळे सत्तेचा दबदबा निर्माण झाला होता आणि यामुळे वायव्येकडील राज्य तसेच श्रीलंकेचा राजा यांनाही त्याच्याशी मैत्रीचे करार केले. समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्यांनी मिळवलेले विजय यांचे वर्णन स्तंभालेख सविस्तर दिलेले आहे. हा लेख प्रयाग शिस्त म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्यालाच अलाहाबाद प्रशस्ती असेही म्हणतात. समुद्रगुप्त वीणावादनात प्रवीण होता आणि समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली होती. त्यातील एक प्रकारातील तो स्वतः वीणा वाजवत असतानाची नाणी सुद्धा आहेत. तर अशा प्रकारे समुद्रगुप्ताची आपल्याला या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यानंतर दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. हा दुसरा चंद्रगुप्त राजा जो होता तो समुद्रगुप्त राजाचा काय होता, मुलगा होता. गुप्तांचे साम्राज्य त्याने वायव्येकडे वाढवले. तो माळवा, गुजरात आणि सौराष्ट्र जिंकून घेतले. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन यांच्याशी करून दिला आणि अशा रीतीने दक्षिणेकडील बलशाली वाकाटक सत्तेशी संबंध जोडले. दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभारला आणि तो सुमारे 1,500 वर्षापासून अधिक जुना आहे, तरी तो गंजलेला नाही. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानात केलेल्या प्रगतीचे एक तो प्रतीक आहे. या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्याच्या या उल्लेखाच्या आधारे लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे वर्धन राजघराणे. गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतात अनेक राज्ये उदयास आली. आता या ठिकाणी कालांतरानं गुप्त साम्राज्य सुद्धा नष्ट होत आलेलं आहे आणि त्यानंतर अनेक राज्यघराणे उदयास आले. त्यामधलं हे घराणं आहे वर्धन राजघराणं. गुप्त साम्राज्य नष्ट झाल्यानंतर उदयास आलेलं घराणं म्हणजेच वर्धन राजघराणं. दिल्लीजवळील असणाऱ्या थानसेर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याने वर्धन घराण्याची स्थापना केली. हर्षवर्धन हा त्याचा मुलगा होय. हर्षवर्धनाने वर्धन साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीत वर्धन साम्राज्याचा विस्तार नेपाळ, दक्षिणेला नर्मदा, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता.
कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम. कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम. तेथील राजा भास्करवर्मन याच्याशी त्याने मैत्रीचे संबंध जोडले आणि हर्षवर्धनाने आपला राजदूत चिनी दरबारात पाठवला. हर्षवर्धनाच्या चिनी सम्राटाबरोबरचे मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले आणि त्यांनी त्याची राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली. त्याच्या कारकिर्दीत व्यापाराची भरभराट झाली आणि राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेसाठी हितासाठी वापरत असे. दर 5 वर्षांनी तो स्वतः सर्व संपत्ती प्रजेला दान करून टाकत असे. हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट यांनी हर्षचरित हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिलेला आहे. हर्षवर्धन कोण होता? तर गुप्त राजांचा वर्धन राजांचा काय होता? तो मुलगा होता आणि यांना अशा प्रकारे प्रजेला सांभाळत कसं राजकारण केले किंवा त्याची कशी राजनीती होती हे आपल्याला या ठिकाणी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. हर्षवर्धनाच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिला. त्याच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीची माहिती आपल्याला मिळते. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्याने इतर धर्मांनाही उदार आश्रय दिला. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका या अशा 3 ठिकाणी संस्कृत नाटके लिहिली आणि त्याच्या काळातील युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. त्यानंतरचा आपला पुढचा पॉईंट आहे ईशान्य भारतातील राज्यसत्ता. ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उलुपी या राजकन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा महाभारतात आली आहे. या कन्येचा अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा आपण महाभारतात ऐकलेली आहे. कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयाला आले. पुष्यवर्णम हा कामरूप राजाचा संस्थापक होता. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखात त्याचा उल्लेख केलेला आहे. कामरूप राजांचे अनेक कोरीव लेख उपलब्ध सुद्धा आहेत. महाभारत आणि रामायण यामधील महाकाव्यांमध्ये कामरूपकाचा उल्लेख काय करण्यात आलेला आहे? तर कामरूपकाचा उल्लेख या ठिकाणी प्राग्यज्योतिष या नावाने केलेला आहे. प्राग्यज्योतिषपूर ही त्या राज्याची राजधानी होती. प्राग्यज्योतिषपूर म्हणजेच आजचं आसाम राज्यातील गुवाहाटी हे शहर आहे. पेरिपल्स ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकात त्याचा उल्लेख केलेला आहे. किरादिया म्हणजेच किरात लोकांचा प्रदेश असा केला आहे. कामरूप राज्याचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे, भूटान, बंगालचे काही भाग आणि बिहारचा काही भाग यामध्ये झालेला आहे. ईशान्य भारतातील कामरूप राज्यात युआन श्वांग आला होता. त्यावेळी काय झालेलं आहे? भास्करवर्मन हा तेथील राजा होता. या पाठात आपण मौर्य नंतरच्या काळात उत्तर भारतात आणि तेथील विविध राज्यांच्या सत्तांचा परिचय करून घेतला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपण मौर्य समाजाच्या नंतर भारतामध्ये उदयास आलेल्या शुंग घराणे, इंडो ग्रीक राजे आणि कुशन राजे तसंच गुप्त घराणे आणि वर्धन राजघराणे यांचा अभ्यास केला आहे. त्याचबरोबर दुसरा चंद्रगुप्त, समुद्रगुप्त आणि सम्राट कनिष्क या राजांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. थँक्यू.